बरं का जयंत, थांबा. तिची पूर्वी आहे ना, म्हणजे जिचा साखरपुडा होतोय सिद्धू बरोबर, तिच्या वडिलांशी मला तुला ओळख करून द्यायची. ऑफकोर्स मी ओळखतो त्यांना बाबा. एक जबरदस्त लीडर आणि मॅच्युअर पॉलिटिशियन आहेत. अरे ओळख म्हणजे तशी ओळख नाही रे, म्हणजे सगळेच ओळखतात त्याला. सगळ्यांकरता तो एक खूप मोठा नेता आणि काय म्हणलं असते मॅच्युअर्ड पॉलिटिशियन वगैरे आहे. बरोबर आहे, गुणाजी साहेब, गुणाजी भाऊ वगैरे काय काय. पण माझ्याकरता तो फक्त गुण आहे. काय सांगताय रिअली? हो, अरे आम्ही दोघं वर्गमित्र आहोत. वर्गमित्र म्हणजे आम्ही एकाच बाकावर बसायचो 5 वर्ष. अरे एकमेकाचे डबे खायचो, मजा करायचो, मस्ती करायचो, खेळायचो एकत्र. ते जे फोनवर बोलतायत तेच का? हो, अरे हाच तो गुणा आमचा. ही कमाल आहे, आज याच्या मुलीचा साखरपुडा आहे आणि आज सुद्धा फोनवर बिझी आहे. थांब जरा, याला ना चांगला झापतो आता. चल ये जोड करू चल. बाबा आय थिंक ते एका इम्पॉर्टंट फोनवर असेल, आपण नंतर जाऊया ना. अरे असं काय करतोय, गुणाबरोबर या सगळ्या फॉर्मॅलिटीची काहीही गरज नाहीये. ये ओळख करू दे तुझी. अरे ये रे ये. जानू, हा इकडे. गुणा जरा फोन ठेव. हो. अरे हो नाही, जरा नंतर कर ना, महत्वाचं बोलायचं आहे. हा. अरे काय चाललंय तुझं, मुलीचा साखरपुडा आहे आणि तू आज कसला बिझी आहेस कामात. राहू दे रे. बरं तुझी ओळख करून द्यायची होती. हे माझे जावई जयंत कानेटकर, म्हणजे जानूचा नवरा. हा. अरे वा 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 वा. नमस्कार नमस्कार. आता पहिल्यांदा ओळख होते. हो. काही काळजी करायची नाही. काय करता ते? अरे बाबा खूप मोठा बिझनेस आहे याचा. तू खुश आहेस ना तुझ्या संसारात? आजी असं का विचारतेस तू? आणि आत्ताच आली होतीस ना तू माझ्या घरी, पाहिलास ना तू माझा संसार? पाहिला ग. पण कसं आहे, तेव्हा तू मला एकटी भेटली नाहीस ना, म्हणून म्हटलं. तू खुश आहेस ना तुझ्या संसारात? आजी तू असं का विचारतेस मला? खरं काय ते सांग जानू. मान खाली घालून बोलू नकोस, माझ्याकडे बघ आणि सांग. तू तुझ्या संसारात खुश आहेस ना? आजी तू उगाचच काहीतरी विचार करत बसली आहेस. तसं नाही ग जानू, ती मंगल काहीतरी बोलत असते. मग तू आत्ता मला एकटी भेटलीयस म्हणून मी आता तुला विचारते. खरं खरं सांग, तू सुखी आहेस ना तुझ्या संसारात? आजी आजी मी खरं सांगू का तुला? खरं खरं सांग. आजी माझा संसार खूप उत्तम सुरू आहे. जयंत माझ्यावर जीवापाड प्रेम करतो. अगं मी त्या घरात कशी कम्फर्टेबल होईन, मी त्या घरात कशी सुखात राहीन, ह्याच गोष्टीचा तो विचार करत असतो. म्हणजे इतकी काळजी घेतो ना आजी तो. आजी तुला एक सांगू का, जयंत इतकं प्रेम करणारा नवरा कोणाला शोधूनही सापडणार नाही अगं. हो का? मग मला सांग, त्या दिवशी काय झालं आजी? चल जेवायला जाऊया. ये चल सावकाश, ती काठी घे. चल ये जे. हो पण सिद्धू आहे कुठे, दिसतोय का तुला कुठे? नाही, मग तो बघ कुठे? बोलवते. सिद्धू, ए सिद्धू, अरे कुठे आहेस तू? ये इकडे जरा. ये ना 2 मिनिटं पटकन ये. ये ना, बस ना. कुठे होता सर? बस जरा इकडे बस. काय रे, मगाशी पण असाच कुठेतरी गायब झालास. बरं ते जाऊ दे. कसं वाटतंय तुला आज? कायम सगळ्यांच्या आयुष्यात आनंद पसरवत असतो. आज तुझ्या या आनंदाच्या दिवशी कसं वाटतंय तुला? सिद्धू खरं सांगू, मला बाई आज खूप आनंद झालाय बघ. अरे ती सिद्धू, तुझं खूप खूप अभिनंदन. अरे आम्ही तुला इथे बोलावलं कारण
तुला आहेर करायचा आहे. छोटीशी भेट आहे रे, पण त्याकरता पूर्वी लागेल. कुठे आहे पूर्वी? हो हा ती हो ती बघा तिकडे. बोला बोला. पूर्वी बाळा ये ना जरा 2 मिनिटं. बस बघू. किती सुंदर जोडा दिसतोय तुमचा. कुणाची दृष्ट नको लागायला. अगं सुखी राहा. अरे असू दे बाळा, सुखी राहा. बसा बसा. तुमच्या एकत्र वाटचाली करता तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा आणि नव्या आयुष्याची सुंदर सुरुवात करा. सिद्धू, भेट छोटीशी आहे पण यात खूप प्रेम आणि खूप आशीर्वाद दडलेला आहे. काय केलं तुम्ही हे? हा? काय झालं? आहेराचा पहिला मान व्याहींचा असतो, एवढी साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला? मुद्दाम नाही केलं, चुकून माफ करा. आता माफी मागून काय उपयोग? जे व्हायचं ते झालं. आणि साधी गोष्ट तुम्हाला कशी कळली नाही हो? काय झालं आई? कशाला ओरडतेस? संपत, सिंचनाच्या सासू सासऱ्यांनी काय करून ठेवलंय बघ. अरे आहेराचा पहिला मान व्याहींचा, पण हे आहेर करून मोकळे झाले. जाऊ दे ना आजी, काय फरक पडतो त्यांनी आधी दिलं. अहो आई, त्यात काय झालं एवढं? अहो आम्हाला त्यात काहीच वाटत नाही. श्रीनिवास माझा मित्र आहे. अहो त्याने दिलं काय, मी दिलं काय, आम्हाला सारखंच. तुम्ही काय एवढं मनाला लावून घेताय? आणि श्रीनिवास, अरे हे आहेराचं काय काढलंस तू? हा? अरे तुझे आणि वहिनींचे आशीर्वाद आमच्या मुलीला मिळत आहेत, हे काय कमी आहे का? अरे गुणा ते तर आहेच रे, पण ही आपली आमच्याकडनं एक छोटीशी प्रेमाची भेट आहे. अरे आपण जेवायला बसूया का? हो चला चला. बाकीच्या सगळ्यांचं झालंय, फक्त आपणच राहिलंय. चला जेवूया. या ना. थांबा. काय झालं आई? काय झालं? आपल्या माघारी लपून छपून चोरून सिद्धूला आहेर करत होते. काय दिले माहितीये? रिकामी डबी. काय हो, हे नाणं तुमच्याकडे कुठून आलं? कुठलं नाणं? हो, तुमच्या हातातलं. तुला काय करायचंय? काय करायचंय म्हणजे? हे नाणं आईंनी सिद्धूच्या साखरपुड्यात आहेर म्हणून द्यायला घेतलं होतं. तुमच्याकडे कसं आलं हे नाणं? पाहिलं? तुमच्या व्याईने रिकामी डबी दिली आहेर म्हणून. अहो नाही नाही, रिकामी कशी? अहो नाणं होतं, तर सोन्याचं नाणं होतं खरंच. अहो मी स्वतः जाऊन आणलं होतं. तुम्ही नीट बघितलं होतं ना, म्हणजे ठेवताना त्याच्यात. अगं लक्ष्मी असं काय करतेस? नाणं डबीतच होतं, पण आता मला कळत नाही गेलो कुठे. हो बस बस. काय मला कोणी जादूटोणा केली आहे? मी तुम्हाला असं दाखवायचंय की तुम्ही वस्तू दिली पण आमच्याकडून ती हरवली. अगं बाई, हो काहीतरी जाऊ द्या हो आजी. या लोकांना बोलून काय फायदा आहे? यांना मी आधीपासून ओळखते. पैशाची अफरातफर करायची सवय आहे यांना.
अहो माझ्या भावाची इस्टेट हडप करायला बघत होती यांची मुलगी. त्यावेळीच आमच्या लक्षात आलं म्हणून बरं. काय चाललंय सगळा प्रकार? हे मला अजिबात आवडत नाहीये. अहो, श्रीनिवास आणि वहिनींना मी ओळखतो. ती तशी माणसं नाहीयेत. हे बघा, नाणं कुठेतरी पडलं असेल, पण तुम्ही असले भलते सलते आरोप त्यांच्यावर करू शकत नाही. नाही गुणाजीराव, मी उगीच बोलत नाहीये. अहो तुम्ही आत्ता आत्ता आला या गावात, तुम्हाला काही माहिती नाही यातलं. मी या लोकांना चांगली ओळखते. ही असलीच माणसं आहे, ही साधी भोळी तोंड दाखवायची आणि गंडे घालत बसायचे सगळ्यांना. नाही हो, असं आमच्या मनात बिलकुल नव्हतं. काहीतरी घोळ आहे बघा. नाणं आणलं होतं आम्ही. आई 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 रिलॅक्स, रडू नका, रिलॅक्स. बॅगेत पडलं असेल कुठेतरी, आपण चेक करूया ना. हो काकू, काकू तुम्ही शांत व्हा. इतकं काही नाही होणार, शांत व्हा. नाही नाही, अहो तुम्ही बघा ना, मी त्या अगं बॅगेत लक्ष्मी, पुन्हा किती वेळा बघायचं? मगापासून खूप वेळा बघून झालं नाहीये अगं. मी काहीतरी विचारतेय तुम्हाला. माझ्याशी अजिबात खोटं बोलायचं नाहीये. हे तेच नाणं आहे? हे बघ वीणा, मला अजिबात प्रश्न विचारू नकोस. मी विचारणार. मी गप्प बसणार नाहीये. मला खरं खरं सांगा, हे नाणं तुम्ही चोरलंय की नाही? हो, चोरलंय. काय करणार आहेस? हो, नीट बघा ना. अगं बघितलं ग, नीट पाहिलं नाहीये नाणं याच्यात लक्ष्मी. कसं नाहीये? कळत नाहीये, नाहीच ते नाणं. अहो असणार कसं त्यात नाणं? हा, ही तुमची नाटकं बंद करा. आम्ही काही आरडून ओरडून सांगितलेलं नव्हतं की काहीही करून तुम्ही आहेर आणाच म्हणून. अहो ही सोंगत करण्यापेक्षा तुम्ही काहीही दिलं नसतं तरी चाललं असतं. जाऊ द्या आजी, ज्यांची लायकीच नाही त्यांना सांगून काय फायदा. एक मिनिट, तुम्ही तर मध्ये सिद्धू, नाही, तू अजिबात यात पडायचं नाहीस. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. खरंच सांगते मी, अहो, नाणं आणलं होतं आम्ही. ते कसं सापडत नाही मलाच कळत नाहीये. संपतराव, अहो विश्वास ठेवा माझ्यावर. मी स्वतः सकाळी जाऊन नाणं आणलं होतं. सिद्धू करता एक छोटीशी भेट आणली होती हो, पण आता नाही सापडत आहे ते नाणं. आणलं होतं ना, मग गेलं कुठं? अहो असं तर नाही म्हणायचं ना की मधल्या मध्ये मी गायब केलं म्हणून. अहो आजी, तुमच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करायलाही कमी नाही करणार हे लोक. सुपर्णा, अगं काय बोलतेस तू? सुपर्णा, तुम्ही जास्त बोलताय. या विषयात तुम्ही बोलायची काही गरज नाहीये. हो का? मग दुसऱ्या कुठल्या विषयावर बोलू का मी? अरे एवढ्या मोठ्या कुटुंबातल्या वयस्कर व्यक्तीवर चोरीचा आळ घेताय तुम्ही. सुपर्णा, असं कुणी काही केलेलं नाहीये. हे सगळं काय चाललंय? दोन्हीकडे माझीच माणसं आहेत. हे भांडण लवकरात लवकर थांबायला हवं. आजीला सुद्धा कळत नाही कुठे कसं वागावं ते. हे गाडे पाटलांचं घर आहे. आम्हाला इथं कशाची कमतरता नाहीये. या एका नाण्यानं काय फरक पडला असता आम्हाला? पण ही असली सोंग करण्यापेक्षा तुम्ही इथं आलाच नसता तर खूप बरं झालं असतं.
आणि ही तुमची सोंग झाली असतील तर निघा इथून. अगं इतकी वर्ष काट कसर करून पैन पै जोडलेले माझे पैसे चोरीला गेले त्याबद्दल तुला काही वाटतंय? हा, या नाण्याविषयी वाटतंय ते? हे बोलताना काहीच कसं वाटत नाहीये तुम्हाला. आता सध्या आई बाबा सिद्धूच्या साखरपुड्यात उभे आहेत. हे नाणं जर तिथे मिळालं नाही तर त्यांच्यावर काय परिस्थिती ओढावेल याचा विचार तरी केलाय तुम्ही? स्वार्थीपणाचा ना कळस गाठलाय तुम्ही. स्वतःच्या घरात चोरी करताय. हिम्मत कशी होते तुमची? आणि माझ्यावर चोरीचा आळ घेतलात तुम्ही. काय काय म्हणायचं तुमच्या या दुटप्पीपणाला? त्याला काही मर्यादा आहे की नाही? बऱ्या बोलानं ते नाणं मला द्या. ए बघ, हे नाणं माझं आहे. मला उगीच आवाज चढवायला लावू नका. हे नाणं मला द्या. नाही देत. काय करणार? असं कसं नाही देत तुम्ही? वीणा, वीणा थांब तिथे, थांब. काय कर काम. हात जोडते, खरंच सांगते. आमचा हेतू काही वाईट नव्हता हो. काहीतरी गैरसमज होतोय. खरंच सोन्याचं नाणं आणलं होतं नाही का हो? आम्हाला ना सिद्धूला थोडीशी भेट द्यायची होती. खरंच आणलं होतं आम्ही. विश्वास ठेवा आमच्यावर. आता बोलून का उपयोग? हे बघण्याची असून आहेत ना, हे आधी पुसा. अशाच तुमच्या ह्या गोड गोड बोलण्याला फसून आमची मुलगी तुमच्या मुलाच्या प्रेमात पडली होते. इनाफ आजी. किती बोलतेस तू आई बाबांना? हे सगळ्यांसमोर? हे कुठला विषय कुठे नेतेस तू? अगं बघ ना, एवढं होल हे अक्कल नाही ना. काय बघत राहिलाय? निघा. आजी बास, खूप बोललीस. यापुढे लक्ष्मी काकूंविरुद्ध एक शब्दही ऐकून घेणार नाहीये मी. सिद्धू, आवाज स्वतःला. नाही पप्पा, मी अजिबात गप्पा बसणार नाहीये. आजी कुठे थांबतीये का? काका काकू एवढं सांगतायत ना, तरी वर अपमान करते त्यांचा. आई, सिद्धूला काय झालं? दळवी कुटुंबासाठी तो आपल्या घरच्यांशी का म्हणतो? आणि रिकामी डबी तर रिकामी डबी. काका काकूंनी दिलेली रिकामी डबी सुद्धा मी आनंदाने स्वीकारेन. आई, बाबा, आई, अहो हे तुम्ही घरीच विसरला होतात. अहो हे बघा, हेच ते नाणं. मी म्हटलं ना, खरंच नाणं आणलं होतं सिद्धू. तुझ्यासाठी हेच आणलं होतं. पण हे तुझ्याकडे कसं काय? आई, अहो काय झालं, हे नाणं ना यांना दाखवायला म्हणून मी आत घेऊन गेले.
आणि बाहेर येऊन बघते तोवर तुम्ही निघाला होतात. खरं तर यात ना माझीच चूक आहे. सॉरी हा आई. आम्ही तुम्हा सगळ्यांचीच माफी मागतो. आमच्याकडून चूक झाली. अहो नाही नाही काका, तुम्ही कशाला माफी मागताय? तुम्ही आहेर म्हणून एखाद्या गुलाबाचं फूल जरी दिलं असतं ना, तरी ते मी आनंदाने स्वीकारलं असतं. खरं तर मी तुम्हाला सॉरी म्हणायला पाहिजे. माझी आजी मला नको नको ते बोलली. तिच्या वतीने मी तुमची माफी मागतो. अरे नाही बाळा, अशी काही नाही. गरज नाही. त्या मोठ्या आहेत, त्यांचं मनाला नाही लावून घेणार. यात खूप प्रेम आहे आणि खूप खूप आशीर्वाद. हो. तुझं समाधान झालं असेल तर निघूयात. पुढे मीनच मगासपासून गरज नसताना जी बडबड चालली आहे तुझी, ती करून झाली असेल आणि आपल्या दोघांना एम्बॅरस करून झालं असेल तर निघूया. गिफ्ट देऊन निघू. याला पण आत्ताच कामं सुचायला हवी होती. अरे काय करतोय हा? अरे जा ना, मला काम आहे घरात. निघ आता. पूर्वी. हाय, मी भावना. ओळखलास तू मला? एक मिनिट इथे येतेस? आलेच. ओळखलास तू मला? हां, तुम्ही त्याच ना, त्या दिवशी सिद्धूला रोडवर त्याची खरडपट्टी काढत होता त्या. आधी मी, मग ही मुलगी. अहो नाही नाही, अहो नाही नाही, अजून किती मुलींची छेड काढत असतील ना, हे आपल्याला काही माहिती नाहीये. ऍक्च्युली मला त्याबद्दलच थोडं बोलायचं होतं. तू आणि सिद्धू मला तेव्हा रस्त्यावर भेटलात ना, तेव्हा मी नको नको ते बोलले त्याला. मला खरंच माहिती नव्हतं की तुमचं लग्न ठरलंय म्हणून. खरंच सॉरी. आणि तू मला सांगायचा प्रयत्नही करत होतीस, पण मी तुला काही बोलूच दिलं नाही. मीच आपली बोलत राहिले. खरंच खरंच माझी चूक झाली. सॉरी. ओके. खरंच खूप मोठ्या मनाची आहेस ग तू. एखादीनं राग मनात धरून ठेवला असता. असो, तुमचं मनापासून अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुमची जोडी खूप छान दिसते. येते मी. काय तू कामावर चाललाय? ए परत कधी येणार? दुकान बंद करून. हा जा जा, चांगलं काम कर. कायमचा जा.
सांग, त्या पूर्वीसोबत एवढं काय बोलत होतीस? जानू, मला ना एकदा रस्त्यात सिद्धू आणि पूर्वी दिसले होते. अगं मला वाटलं की सिद्धू नेहमीसारखं त्रासच देत असेल त्या पूर्वीला, म्हणून मी तिच्यासमोर त्याला नको नको ते बोलले. पण मी आत्ता जाऊन सॉरी म्हणाले तिला. हो का? आई ऐक ना, बरं झालं ना या दोघांचा साखरपुडा झाला ते. आणि हो, तुला ह्याच्याबद्दल जे काही वाटत होतं ना, म्हणजे हा तुझ्या मागे लागलाय, तुला त्रास देतोय, हे सगळं आता डोक्यातून काढून टाक. हो जानू, अगदी बरोबर आहे तुझं. मी पण आता हाच विचार करत होते. म्हणजे बघ ना, काही माणसांबद्दल आपल्याला काहीतरी वेगळंच वाटत असतं, पण खरं तर ती माणसं त्यांच्या आयुष्यात वेगळीच असतात. हो ना, शेवटी सगळे गैरसमज दूर झाले ना, हे महत्वाचं. जान्हवी, भावना, आहेराचा कार्यक्रम सुरू झालाय, चला तिकडे जाऊया. हो आलो ताई, चल. जान्हवी, जयंतराव, तुम्ही या आता. अगं, तू दळव्यांची धाकटी मुलगी ना? अगं, तुझी मोठी बहीण तर इथेच आहे, तिचा आहेर घेऊ दे की. आणि तिचे यजमान कुठे आहेत? अगं काही काय बोलतेस? तिचं लग्न कुठे झालंय अजून? अगं, तिचं लग्नाचं वय झालं आता. झालंच नाही तर उलटून नाही गेलं आता. अगं, वय झालं म्हणून काय लग्न होतं? तिच्या पत्रिकेत दोष आहे. लग्नाच्याच दिवशी तिचा नवरा मेला, माहित नाही तुला? असू दे काकी, लाईफ मध्ये सिंगल राहणं काही रॉंग नसतं. आणि सगळ्यांचं लग्न झालं म्हणजे ते काही चांगले असतात असं देखील नसतं. आमची भावना ताई एक इंडिपेंडेंट वर्किंग वुमन आहे, हे विसरू नका. नाही, खरंच आमची भावना इतकी गुणी आहे ना, घर आणि काम इतकं उत्तम सांभाळते. आम्हाला खूप अभिमान आहे हो तिचा. नीलम, तू दे सगळ्यांना. या ताई तुम्ही. संपतराव, वहिनी, कार्यक्रम खूप छान झाला. निघतो आम्ही. धन्यवाद. बाकी आई जे काय बोलली ते मनाला लावून घेऊ नका. अहो, तिचं वय झालंय, कधी कधी उगाचच ती अशी भडकते हो. ठीक आहे, हरकत नाही संपतराव. निघतो आम्ही. लक्ष्मीताई, तुम्ही सगळे आवर्जून आलात, आम्हाला खरंच खूप बरं वाटलं. आमच्याकडून एक छोटीशी भेट. अहो रेणुकाताई, कशाला? नाही म्हणजे याची काही गरज नाहीये. नाही, गरज म्हणून नाही, आमच्यासाठी आजचा दिवस खूप आनंदाचा आहे, म्हणून तो छान साजरा करतोय, त्यासाठी एक भेटवस्तू घ्या ना. निघतो आम्ही.
उरकलं एकदाच. हो. काय प्रकार होता हा सगळा? काय झालं सिद्धू? कसला प्रकार? काय बोलतोयस? वर मलाच विचारतेस काय झालं? मला न विचारता तुम्ही माझा साखरपुडा ठरवलाच कसा? तुम्हाला असं कसं काय वाटलं की मला पूर्वीशी लग्न करायचंय ते? काय झालं सिद्धू? पूर्वी तुला आवडत नाही का? आई, आवडण्याचा प्रश्न येतोच कुठे? मी असं कधी म्हणालोय का की मला तिच्याशी लग्न करायचं होतं म्हणून? लग्न करायचं असं म्हणाला नसलास तरी तुम्ही दोघं एकमेकांचे चांगले मित्र आहात ना. तुम्ही खूप एकमेकांना जवळचे आहात. आम्हाला असं वाटलं की तुम्ही एकमेकांना आवडता. असं कसं वाटलं तुम्हाला? ती माझी फक्त मैत्रीण आहे, बास, बाकी काही नाही. आणि माझ्या आयुष्यातला इतका मोठा निर्णय तुम्ही मला न विचारता परस्पर घेऊच कसा काय शकता? सिद्धू, असं नको करूस बाळा. पूर्वी खूप चांगली मुलगी आहे आणि आम्हाला वाटलं की तुमचं एकमेकांवर प्रेम असेल. आम्ही प्रेमात नाही होत आई, आणि कधीच नव्हतो. मुळात मैत्री आणि प्रेम यातला फरक कळत नाही तुम्हाला? एका साखरपुड्याच्या दिवसापर्यंत मला अंधारात ठेवलं तुम्ही. मी घरी आलो काय, मला कपडे घातले काय, मला उभं काय केलं, आणि झाला साखरपुडा. तुम्हाला माझं आयुष्य म्हणजे काय खेळ वाटतंय? आवाज खाली सिद्धिराज. पप्पा, हे जे काय चाललंय ते योग्य चाललंय असं म्हणायचंय तुम्हाला? नाही, नुसतं योग्यच नाही तर अतिशय योग्य आहे. तुमच्या दोघांचं लग्न होणार आणि कुणाजीशी आपले संबंध कायमचे प्रस्थापित होणार. अच्छा, खरी गोष्ट ही आहे तर तुमच्या राजकारणाच्या बळी तुम्ही माझ्या आयुष्याचा बळी देताय. वाटल्यास तसं समज. हे असंच असतं. अरे राजकारणात ही एक छोटीशी गोष्ट आहे, त्याला जास्त महत्व देऊ नकोस. अहो, निदान मला विचारायचं तरी. आपल्याकडे विचारून करायची पद्धत नाहीये. जे ज्यावेळी योग्य असेल ते त्यावेळी होणारच. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. मी पूर्वीशी लग्न करणार नाहीये. तुला करावंच लागेल. पण हे लग्न होणारच, त्यात काहीही बदल नाही. आई, गुरुजींना सांगून एक चांगला मुहूर्त काढा. लवकरात लवकर या महाशयांचा बार उडवून देऊ. सिद्धू, उगाच डोक्यात राग घालून काही उपयोग होणार नाही. डोक्यावर बर्फ ठेव आणि निमूटपणे लग्नाला उभं राहा. समजलं? अरे सिद्धू, आत्ताच एवढा ड्रामा करू नकोस. ही तर फक्त सुरुवात होती. आता हळूहळू सगळ्यांना कळेल की नीलांबरीच्या डावात ती कोणाला कसं खेळवते ते. अहो, आम्हाला आत तर येऊ द्या. सरका जरा. हो, बाजूला सगळे हा? जमलेत आता. या. अरे बाजूला हो. संतोष, काय चाललंय बा? सगळे दमले. आई,
अहो अरे देवा अहो हे बघ अरे संतोष, बापरे संतोष अरे काय आहे हे सगळं अस्ताव्यस्त का पडलंय? अरे तू काय केलंयस तू घरात आई काय झालं काय नक्की? मी नाही काय केलं अगं मला माहित नाही मलाच कळत नाहीये काय झालंय म्हणजे मी घरी होतो तर 15-20 मिनिटासाठी बाहेर गेलो होतो परत घरी आल्यानंतर बघतो तर हा सगळा पसारा मलाच कळेनाचं झालंय काय झालंय संतोष, तुला नक्की काय म्हणायचंय? हा हो चोरी झाली आहे बाबा चोरी काय 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 चोरी काही काय बोलतो अरे दादा आपल्या घरी कोण चोरी करणार हा आता चोर काय सांगून येणार आहेत आपल्या घरी की दळवी आम्ही येतोय चोरी करायला तुम्ही घराच्या बाहेर जा असं काय असतं का कधी चोर काय येतात आणि चोरी करतात असा पसारा करून जातात काय बाबा अरे पण संतोष मला सांग, चोर आपल्या घरात का घुसतील? अरे या घरात चोरी करण्यासारखं आहेच काय? अहो हा? अहो कपाटात दागिने आहेत ना माझे लक्ष्मी, अरे देवा लक्ष्मी? हो आपले चल बघूया आधी. अरे बापरे, अगं बाई अरे देवा काय? आहे दागिन्यांची पेटी आहे अगं पेटी असून काय फायदा? आत बघ ना, दागिने आहेत की नाही ते. हो बघ बरं. तुमची अंगठी म्हणजे 60,000 बाटल्या 1,00,000 आणि पोहे हात 1,50,000 म्हणजे केवढं सोनं आहे आईकडे आता आम्ही बसलोय आपले 500-500 रुपये जोडत त्या दागिन्यांच्या पैशात मी बांधकाम तरी सुरू करू शकलो असतो हे दागिने जर मला मिळाले ना सप्लायरच्या उरलेल्या पैशांमधून काही पैसे मी नक्कीच भागवू शकतो सगळं आहे ना? सगळं आहे हो देवाची कृपा, काही गेलं नाही. हो ना अहो पण जर चोराने दागिने चोरले नाही तर मग काय चोरलं? काय ग लक्ष्मी दागिने गेले नाहीत ना नाही नाही सासूबाई आले सासूबाई काय रे हा काय बघतोय चल काही नाही ते चोराने किती शोधाशोध केली आहे आणि बघ ना कसं सामान सगळं अस्ताव्यस्त करून ठेवलंय तेच बघत होतो बाकी काही नाही. हो ना नाही काहीच चोरीला गेलं नाही म्हणजे साधासा चोर असेल नाही काय हं? हा म्हणून एवढासा पसारा आहे अट्टल चोर असता तो केवढा पसारा करून ठेवला असता त्याने हो ना हां हा चल चल बाय हो सासूबाई हो म्हणजे दागिने आहेत हो ते नाही चोरले तो चोराने मग दागिने चोरीला गेले नाहीत मग गेलं तरी काय चोरीला हा चोर असा कसा नुसतंच घर उद्ध्वस्त करून गेला ओ गॉड आई भलेही चोराने चोरी नसेल केली पण बघताय ना आपल्या घराची कशी अवस्था करून टाकलीये मला तर वाटतं सेफर साईड आपण पोलीस कंप्लेंट करूया मी फोटोज काढून ठेवते सगळे कशाला उगाच पोलीस कंप्लेंट म्हणजे घरात तशी काही चोरी झालेलीच नाही ना आत्ताच आपण बघितलं तर पोलीस येऊन इथे काय करणार म्हणजे चोरी झालीच नाहीये हे शोधणार कशाला उगाच आणि तू हे फोटो कशाला काढते सगळं वेडी आहेस काय हे सगळं अस्ताव्यस्त असले फोटो कुठे काढते डिलीट करून टाकते हो हनी दादा बोलतोय ते करेक्ट आहे उगाच पोलिसात जायची काय गरज आहे ना आपल्याला पोलीस आरोपी समजतील आणि आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतील मला काय वाटतंय
आपण सगळेच जरा शांत होऊयात, म्हणजे या गोष्टीचा नीट विचार करता येईल. आणि मला वाटतंय की चांगली गोष्ट ही आहे की चोरी काही झालेली नाहीये. हे बरोबर आहे भावना. अगं पण आपण इतकी वर्ष या घरात राहतोय, आपल्या घरात तर सोड, या भागात सुद्धा कधी चोरी झालेली नाहीये. आजच काय झालं? अरे आपल्या घरात नेहमी कोणी ना कोणीतरी असतं. आजच असं झालं की घरात कोणी नव्हतं. हो ना आजी. अगं तुम्ही सगळे साखरपुड्याला गेलात, व्यंकी त्याच्या कामाला गेला, मी आपला घरी होतो, बराच वेळ एकटाच होतो, तेव्हापर्यंत कोणच नव्हतं. एक 15 मिनिटासाठी म्हणून मी बाहेर गेलो आणि तिकडून येऊन बघतो तर काय हा सगळा पसारा. बरं आता उगाच जास्त विचार करत बसू नका. संतोष, हरीश, सगळा पसारा आवरा आता. चला लागा कामाला. हे अगदी बरोबर म्हणतात. गेल्या 40 वर्षात अशी या परिसरात कधीच कुठली चोरी झालेली नाही. मग आज अचानक नाही. हा चोरीचा प्रयत्न दिसतो तितका साधा सरळ नाहीये.